वेगवेगळे प्रश्न कमेंटद्वारे बघायला मिळत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ह्याच प्रश्नांची जी काही उत्तर आहेत ती इथे डिटेलमध्ये बघणार आहे। प्रत्येकाला कमेंट करणं शक्य नाही, कारण की बऱ्याच जणांचे बरेच वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळतील। त्यामुळे तुमच्या कुणाचे जे काही प्रश्न तुम्ही कमेंटद्वारे विचारले असतील, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत इथे नक्की बघा, म्हणजे तुम्हाला जे आहे इथे संपूर्ण माहिती जी आहे इथे बघायला मिळेल। काउन्सिलिंग लिस्ट कशी चेक करायची, काउन्सिलिंग कुठे होणार आहे, काउन्सिलिंगला कधी जायचं, डॉक्युमेंट काय लागणार आहे, मॅडम माझं नाव लिस्टमध्ये नाही आलं तर लिस्टमध्ये नाव का नाही आलं, अशा सगळे जे काही प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा। जर काही अजूनही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील, अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ दररोज तिथे बघा। तर चला आपण इथे आता सुरुवात करूया। तर जो GNM नर्सिंग काउन्सिलिंग मेरिट लिस्टचा व्हिडिओ आपण टाकला होता त्याच्या खाली ज्या काही कमेंट आलेल्या आहेत त्या सुरुवातीला आपण इथे बघूया। तो पहिलाच इथे प्रश्न आहे भाग्यश्री उबाळे यांचा, मॅम मला लिस्टच दिसत नाहीये, मी काय करू, तर कुठे बघू। तर सगळ्यात सुरुवातीपासून बऱ्याच जणांच्या या रिलेटेड कमेंट होत्या की मॅडम लिस्ट ओपन कशी करायची, लिस्ट कुठे बघायची, तर ते आपण सुरुवातीला इथे बघूया। सगळ्यात महत्त्वाचं की लिस्ट कशी ओपन करायची, तर ज्यांचे कोणाचे अजून हा सेम प्रश्न असेल त्यांनी इथे बघायचा आहे। तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे किंवा BMCचे जे काही GNM नर्सिंगचे व्हिडिओ आपण केलेले आहेत, प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्टली इथे लिंक मिळेल, तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती क्लिक करू शकता किंवा तुम्ही BMCची गुगलवरती जाऊन BMC वेबसाईट टाकल्यावरती तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। तर ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई ही BMCची ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावरती सुरुवातीला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे ही BMCची म्हणून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। जर तुम्ही मोबाईलवरती करत असाल तर हाच तुम्हाला उभ्या फॉर्मॅटमध्ये इथे वर्टिकल जो आहे उभ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा BMC असू शकतो। सो इथे वरती तुम्ही बघू शकता बरेच इथे ऑप्शन आहेत। सो याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे उज्ज्वल संधी करता, जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय ब्ल्यू वरती क्लिक झालेला आहे, उज्ज्वल संधी करता जायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे, सर्व नोकरीच्या संधी आणि GNM उमेदवार नोकरीच्या संधी। तर तुम्हाला क्लिक करायचं आहे GNM उमेदवार नोकरीच्या संधी सेकंड ऑप्शन वरती। स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण माहिती देते की लिस्ट कशी ओपन करायची, बऱ्याच कमेंट या रिलेटेड आल्या होत्या। त्यानंतर इथे GNM ॲडमिशन 2024-25 ॲडव्हर्टाइजमेंट सर्क्युलर्स इथे लिहिलेला आहे, हा ऑप्शन आहे तुम्हाला। ॲप्लिकेशन फॉर्म आता बंद झालेले आहेत, सर्क्युलर्स वरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तर हे बघा सगळ्या प्रकारचे तुम्हाला जे काही इथे लिस्ट सगळी माहिती लागलेली आहे ती आहे। सो पहिलाच ऑप्शन आहे इथे बघा मेरिट लिस्ट फॉर अ काउन्सिलिंग सेशन, पहिलंच जे ब्ल्यू मध्ये तुम्हाला दिसतं आहे मेरिट लिस्ट फॉर अ काउन्सिलिंग सेशन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। सगळ्या मेरिट लिस्ट तुम्हाला इथे ओपन होतील। सो कॅटेगरी वाईज इथे मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेल्या आहेत। त्यानंतर जनरल कॉमन मेरिट लिस्ट सुद्धा इथे डिस्प्ले झालेली आहे, संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता। EWS मेरिट लिस्ट, VJA, त्यानंतर NTB, NTC, NTD, ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SC मेरिट लिस्ट, ST मेरिट लिस्ट, काउन्सिलिंगचं शेड्यूल जे आहे ते दिलेलं आहे, नोटीस आहे इथे, NMची मेरिट लिस्ट, डिसेबिलिटी मेरिट लिस्ट, SEBC, SBC आणि कॉमन मेरिट लिस्ट। तो सगळ्या मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेल्या आहे। जी मेरिट लिस्ट तुम्हाला बघायची त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, मेरिट लिस्ट तुम्हाला इथे ओपन होईल। आता ही कॉमन जनरल मेरिट लिस्ट इथे आहे। ही पूर्ण कॉमन जनरल मेरिट लिस्ट इथे लागलेली आहे। ओके, ज्यांचं नाव कॉमन मेरिट लिस्ट मध्ये इथे नाहीये, जवळजवळ 196 पर्यंत जे आहेत इथे नावं आहेत कॉमन मेरिट लिस्ट मध्ये, 196 पर्यंत। ज्यांचं नाव इथे कॉमन मेरिट लिस्ट मध्ये नाहीये त्यांनी कॅटेगरी वाईज ज्या मेरिट लिस्ट आहे त्या चेंज करेल। सो आता इथे तुम्ही बघू शकता, आपण समजा इथे ओपन कॅटेगरीचं घेतली तर ओपन कॅटेगरीची ही मेरिट लिस्ट जी आहे 33 नंबर, ओपन कॅटेगरीचे 33 इथे समाप्त होते, जी कॉमन मेरिट लिस्टमध्ये आहे। OBCची जी आहे 44ला इथे समाप्त होते। सो यानंतर तुम्हाला कॅटेगरी वाईज लिस्ट चेक करायची आहे। सो आता आपण एक OBCची मेरिट लिस्ट ओपन करू आणि एक ओपन कॅटेगरीची मेरिट लिस्ट ओपन करू।
सो आता ही आहे ओबीसी कॅटेगरीची. जनरल मेरिट लिस्टमध्ये आपण बघितलं ओबीसी जे आहे समाप्त झाले होते 44 फॉर्म नंबरला, इथे जो 44 नंबर कॅन्डिडेट आहे. सो ओबीसी मेरिट लिस्ट त्यानंतर इथे सुरू झालेली आहे बघा कॅटेगरी वाईज 45 मध्ये. सो कॉमन मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. कॉमन मेरिट लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे त्या प्रवर्गाची सेपरेट लिस्ट आहे ती तुम्हाला इथे चेक करायची आहे. ओके, सो ही ओबीसी कॅन्डिडेटची लिस्ट आहे. सो तुम्ही बघू शकता. ओके, सो ओबीसी कॅन्डिडेट 178 134 इथे दिलेला आहे. 178 जवळजवळ ओबीसी कॅन्डिडेटची लिस्ट इथे लावलेली आहे. 71.67 मार्क्स ज्यांना आहे, म्हणजे 72% ओबीसीची लिस्ट लागलेली आहे. सो ज्यांनी ओबीसी मधून फॉर्म भरला आणि ह्याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील, 70% ज्यांना कमी मार्क्स आहे आणि ओबीसी मधून फॉर्म भरलेला आहे त्यांचं नाव लिस्टला येणार नाही, कारण की लिस्ट ही क्लोज झालेली आहे 71.67%ला. सेम असंच ओपन कॅटेगरीमध्ये आहे. ओपन आपण बघितलं इथे 34 होतं, 33 34 पासून ही कॅटेगरी वाईज मध्ये जी ओपन आहे ती लिस्ट लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. सो ओपनची लिस्ट जी क्लोज झालेली आहे ती आहे 78.17 मार्क्सला. सो ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरला आणि ज्यांना 78 मार्क्स होते त्यांची नावं आलेली आहे. याच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्यांचं लिस्टमध्ये नाव येणार नाही. ओके, सो लिस्ट कशी बघायची माझ्या मते हा सगळ्यांना कळाला असेल. सगळ्या लिस्ट कॅटेगरी वाईज इथे दिलेल्या आहेत. आता आपण कमेंट्सद्वारे पुढचा प्रश्न बघूया. सो पहिला प्रश्न माझ्यामध्ये भाग्यश्री यांना आन्सर मिळाला असेल, त्यांच्याप्रमाणे दुसऱ्यांची सुद्धा उत्तरं मिळतील. इथे नंतर आहे लिस्टमध्ये नाव आलं नाही तर पुढे काय करायचं, ऑप्शन वर काही सजेशन द्या प्लीज. ज्यांचं नाव नाही असे स्टुडंट कन्फ्यूज आहेत, प्लीज गाईड. सो ही फायनल लिस्ट आहे. यानंतर जी लिस्ट सेकंड लिस्ट लागेल ती डायरेक्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटची लागणार आहे. सो याच्यानंतर कोणतीही लिस्ट लागणार नाहीये. सो त्यामुळे ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं नाहीये सो त्यांचं BMC GNM नर्सिंगसाठी ॲडमिशन होऊ शकत नाही. तुमच्यासाठी ही प्रोसेस इथेच संपते. सो त्यामुळे तुम्ही जो काही दुसरा ऑप्शन इथे ठेवला असेल, पुढे तुम्हाला दुसरं कशात करिअर करायचं असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी जाऊ शकता. BMC GNM नर्सिंगसाठी ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं नाहीये त्यांच्यासाठी ही प्रोसेस इथेच संपते. पुढे नवीन लिस्ट नाही लागणार आहे. सेकंड लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट दुसरी कोणतीच लिस्ट इथे लागणार नाहीये. याच्यानंतर जी लिस्ट लागेल ती ह्या काउन्सिलिंग लिस्टमधूनच काउन्सिलिंग होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लागणार आहे, जे 350 जागा आहेत असे सिलेक्टेड कॅन्डिडेट. आणि त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट लागते, ती पण ह्या काउन्सिलिंग लिस्टमधूनच लागणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचं नाव ह्याच्यामध्ये नाही आलेलं आहे त्यांनी आता वाट बघण्यात काहीच फायदा नाही. तुम्ही जे काही दुसरं ॲडमिशन घेऊ इच्छिता, दुसरीकडे तुम्ही तुमचं कॉलेज जे काही असेल ती प्रोसेस तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या सगळ्यांसाठी ही प्रोसेस इथेच कंप्लीट होते. युजर म्हणून इथे आहे, मॅम मला 62.70% आहे EWS कॅटेगरीमधून, तरी पण माझं नाव नाही आलं. तर EWSची लिस्ट आपण बघूया कितीला क्लोज झाली आहे ते. सो ही इथे आहे EWSची मेरिट लिस्ट. त्यांना किती पर्सेंटेज आहे 62.67. सो EWSची लिस्ट प्रत्येक मेरिट लिस्ट त्याच्यानुसार तुम्हाला इथे समजून जाईल. सो ही इथे EWSची लिस्ट आहे. सो EWSची लिस्ट आहे इथे पर्सेंटेज पर्यंत लागले. त्याची तुमच्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम, फॉर्म भरताना काही चुकी झाली असेल त्याच्यामुळे नसेल लागली. तो हेल्पलाईन नंबर असेल त्याच्यावरती तुम्ही जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. पुढचा प्रश्न आहे, मॅम माझं नाव रिजेक्ट लिस्टमध्ये पण नाही. रिजेक्ट लिस्ट इथे नाहीच आहे कोणती लिस्ट डिस्प्ले झालेली. सो तुमचं जे आहे इथे मंडलिक तुमची कॅटेगरी कोणती आणि किती पर्सेंटेज आहे ते तुम्ही कमेंट करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे इथे ऐश्वर्या भुसरे यांचा. हॅलो मॅम, ANM झाला आहे आधी, GNMसाठी अप्लाय केलं होतं पण जर फायनल लिस्टला नाव नाही आलं आणि तोपर्यंत प्रायव्हेट कॉलेजचे पण ॲडमिशन फुल होतील, मग काय करायचं, हे इयर असं जाऊ द्यायचं का? सो आणि ANMसाठी 5% आहे, मग किती घेणार स्टुडंट? ओन्ली 18 आणि बाकी मग हो जेवढे कॅटेगरी वाईज. सो कॅटेगरी वाईज जेवढ्या जागा आहेत तेवढेच इथे घेणार. जर ANMसाठी 5% जागा असेल तर तेवढ्याच जागा तुमच्या इथे घेणार आहे. सो लिस्ट आता लागलेली आहे ANMची पण. सो ही आता काउन्सिलिंग तुमचं 18ला होईल, 26ला इथे फायनल लिस्ट लागेल.
सो तुम्ही आता हा डिसिजन घ्यायचा आहे की वाट बघायची का प्रायव्हेटला ॲडमिशन घ्यायचा, हा पूर्ण सर्वस्वी पर्सनल तुमचा डिसिजन असेल. ही फायनल लिस्ट जी आहे आता 26 तारखेला इथे लागणार आहे. 26 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघू शकता किंवा प्रायव्हेट कॉलेजला जर ॲडमिशन होत असतील तर तिथे तुम्ही तुम्हाला जर असेल की तुमचा नंबर लागेल, पर्सेंटेज तुम्ही बघा, त्यानुसार तुम्ही हा सर्वस्वी तुमचा ऐश्वर्या मॅम डिसिजन असणार आहे. पुढचा इथे प्रश्न विचारलेला आहे डिम्पल यांचा. मॅम एस सीमधून आहे पण मला कोणताच मेल आला नाही. डिम्पल मॅडम, एस सीची लिस्ट आहे इथे वेबसाईटवरती, जसं मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. तिथे तुम्ही जाऊन कॉमन मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करा किंवा एस सीमध्ये नाव चेक करू शकता. लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का बघा. मेल कुणालाच आलेला नाही आहे इथे काउन्सिलिंग संबंधी. त्याच्यानंतर इथे भागवत जाधव यांचा मेसेज आहे, सेकंड मेरिट लिस्ट पण लागेल का, तर नाही, इथे कोणतीही सेकंड मेरिट लिस्ट लागणार नाही. हीच काउन्सिलिंगची फायनल लिस्ट आहे. ह्याच्यानंतर डायरेक्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लागणार आहे. युजर म्हणून कोणी आहे मॅम, माझं पण नाव नाही लागलं. सो ज्यांचे नावं नाही आलेले आहेत त्यांनी कमेंट करताना प्लीज तुमचे पर्सेंटेज आणि कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज केलेला आहे ते मला कमेंट करून सांगा, तरच इथे काही समजू शकतं. त्यानंतर इथे सलोनी बाईत यांनी मेसेज केलेला आहे, हॅलो, जरा सेंट जॉर्ज ॲडमिशन प्रोसेसबद्दल व्हिडिओ करा. ओके, सेंट जॉर्जमध्ये ॲडमिशन सुरू आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ मिळेल तुम्हाला. काजल सदावर्ते यांचा आहे, माझा पण नाही लागला. ज्यांचा नंबर नाही लागला त्यांनी प्लीज कॅटेगरी आणि पर्सेंटेज कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा इथे 17 नंबरला शेड्यूल फॉर अ काउन्सिलिंग सेशन इथे दिलेला आहे. सो शेड्यूल फॉर अ काउन्सिलिंग सेशन तुम्हाला इथे जे आहे लोकमान्य टिळक हॉस्पिटल सायन, इथे तुम्हाला काउन्सिलिंगसाठी जायचं आहे. डेट इथे तुम्हाला दिलेली आहे, त्या दिलेल्या डेटलाच तुम्हाला काउन्सिलिंगसाठी जायचं आहे. सो ANM ज्यांचं आहे त्यांनी 18 तारखेला, हँडिकॅप SBC SBC 18 तारखेला, कॉमन मेरिट लिस्टवाल्यांचं एक, आणि हे लक्षात ठेवा तुमचं नाव कोणत्या नंबरला आहे. कॉमन मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव 1 ते 170 मध्ये असेल तर तुम्हाला 19 जुलै. कॉमन मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव 171 ते 196 मध्ये असेल तर 20 जुलै. टाईम 8 वाजता सकाळी हजर राहायचं आहे. मुंबईच्या बाहेरून कोणी येणार असाल तर तुम्ही सकाळी 8 वाजता पोचाल या हिशोबाने घरातून निघा, कारण की पावसाचं सुद्धा वातावरण आहे. ट्रेनने किंवा बाय रोड तुम्ही येणार असाल, टाईम लागू शकतो, ट्रेनचा इश्यू होऊ शकतो, बाय रोड बस किंवा जो काही इश्यू होऊ शकतो, त्याच्यामुळे एक दिवस स्पेअरमध्ये ठेवून तुम्ही काउन्सिलिंगसाठी या, कारण की तुमचं काउन्सिलिंगची डेट निघून गेल्यानंतर पुन्हा इथे काउन्सिलिंगसाठी चान्स मिळत नाही. त्याच्यामुळे काउन्सिलिंगला सकाळी 8 वाजता हजर राहणं खूप महत्त्वाचं आहे.
असं तुम्ही तिथे रिझन देऊ शकत नाही की आम्ही लांबून आलो, ट्रेनचा इश्यू होता, ट्रेन लेट झाली, बाय रोड काही इश्यू झाला, कारण की सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र पाऊस सुरूच आहे, त्याच्यामुळे एक दिवस आधीच तुम्ही पोहोचाल या हिशोबाने तुम्ही या. पुढचा कमेंट बघूया आपण. मॅम SC कॅटेगरीमध्ये आणि माझे पर्सेंटेज 47 आहे, माझं नाव नाही आलं आहे. सो SC कॅटेगरीची लिस्ट आपण बघूया. सो इथे ही SC कॅटेगरीची लिस्ट आहे. सो SC कॅटेगरीची लिस्ट जी आहे इथे बघा तुम्ही 73.83 म्हणजे 74% इथे संपलेली आहे. लास्ट इथे आहे, त्याच्यामुळे तुमचं नाव इथे आलं नसेल. तुमचे 47% आहे, 47%ला SC कॅटेगरी नाही, 74%लाच SC कॅटेगरीची लिस्ट संपलेली आहे. मॅम मी चेक कसं करू, कुठे करायचं ते सांगा. सो चेक कसं करायचं हा व्हिडिओ तुम्ही बघा, मी पूर्ण डिटेल इथे दिलेला आहे. काउन्सिलिंगसाठी कोणत्या हॉस्पिटलला जायचं आहे कॉमन मेरिट लिस्टवाल्यांनी, सो लोकमान्य टिळक हॉस्पिटल सायन इथे दिलेलं आहे तुम्हाला. मॅम माझं नाव पण नाही आलं, रिजेक्ट लिस्टमध्ये पण नाही, काय करायचं. रिजेक्ट लिस्ट इथे नाहीच आहे, कोणती सिलेक्टेड लिस्टमध्ये असेल तरच. सो तुम्ही हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर्ममध्ये काही इश्यू झाला असेल. मॅम माझं नाव आलं आहे पण डॉक्युमेंट्स घेऊन कुठे हजर राहायचं आहे. सो डॉक्युमेंट ज्या दिवशी तुमची डेट आहे विद्या, सो दिलेल्या डेट तारखेला तुम्हाला हजर राहायचं आहे लोकमान्य टिळक हॉस्पिटल सायन इथे. मॅम 26ला फायनल लिस्ट लागणार, तर 26ला हॉस्पिटल रिपोर्टिंगसाठी जावं लागेल का. सो इथे हा जो प्रश्न विचारला आहे दैवशाला काळे यांनी. सो 26ला फायनल लिस्ट लागेल, त्यानंतर हॉस्पिटल तुम्हाला रिपोर्ट होतील, कारण की आत्ताही फक्त काउन्सिलिंग लिस्ट लागलेली आहे, तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलला मिळणार आहे ते दिलेलं नाही आहे. सो 26ला जेव्हा फायनल लिस्ट लागेल तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलसुद्धा रिपोर्ट केले जातील आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलला कधी जायचं ते सुद्धा शेड्यूल तुम्हाला मिळेल. सो हे 26 तारखेला कळेल. 26 तारखेला लिस्ट लागली की ह्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ बघायला मिळेल. मॅम मला लिंक शेअर करा ना प्लीज. रंजना इथे जी लिस्ट आहे लिस्ट शेअर करू शकत नाही, मी दिलेली आहे लिंकवरती तुम्ही जा आणि आता प्रोसेस पण सांगितलेली आहे कशी लिस्ट बघायची. मॅम मी मायनर आहे, मला पॅन कार्ड लागेल का. असं मायनर असेल तर पॅन कार्ड नाही लागणार, कारण की त्या पॅन कार्ड निघणारच नाही जर 18 इयर कंप्लीट नसेल तर. मॅम ANM MS नेमकं काय आहे. सो मला मेल आलं आहे. सो लिस्टमध्ये तुम्ही चेक करा, इथे ANM जे काही रिमार्क्स असेल तुमचा ते तुम्ही बघू शकता. काउन्सिलिंगला कुठे हजर राहायचं आहे, लोकमान्य टिळक हॉस्पिटल सायन. मॅम माझा नंबर लागला आहे SCचा, कट ऑफ 73 आहे, लागला आहे 76% आहे, माझा फॉर्म सबमिट पण झाला आणि रिसिप्ट पण आहे, नंबर लागला नाही. सो तुम्ही हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करून चेक करू शकता. आता फॉर्ममध्ये काही इश्यू असेल तर ते मी नाही सांगू शकत. मॅम मी फॉर्म भरला होता पण माझं नाव रिजेक्ट लिस्टमध्ये पण नाही आणि मेरिट लिस्टमध्ये पण नाही. सो हे जोनी आहे रायल गिरी. सो तुम्ही चेक करू शकता हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करून. फॉर्ममध्ये काही इश्यू झाला असेल, फॉर्म सबमिट नसेल झाला, पूर्ण फॉर्म काही असेल म्हणून असेल. हॅलो मॅम कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट चालेल का ॲट द टाईमला. माझ्या मते कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट चालेल, कारण की फॉर्म जेव्हा भरताना त्यांनी लिहिलं होतं की कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट चालेल म्हणून. सो आता हे काउन्सिलिंगला गेल्यावरच तुम्हाला कळेल. फक्त कास्ट व्हॅलिडिटीसाठी हा ऑप्शन असू शकतो की त्याची रिसिप्ट चालेल आणि ते तुम्हाला वेळ देतील तेव्हा ते तुम्हाला सबमिट करावं लागेल. पुढचा, मॅम माझं SC लिस्टमध्ये पण नाव नाही आणि रिजेक्टेड लिस्टमध्ये अप्रूव्हचा मेल आला आहे, प्लीज गाईड. सो तुमचे पर्सेंटेज किती आहे तनुजा शिंदे ते मला कमेंट करून सांगा. SCची लिस्ट जी आहे 76ला इथे क्लोज झालेली आहे. त्याच्यानंतर इथे विनाली साबणे, लिस्टमध्ये नाव नाही आणि रिजेक्शनमध्ये लिस्टमध्ये पण नाव नाही, तर आता काय करायचं. किती पर्सेंटेज आणि कॅटेगरी कोणती होती तुमची ते मला कमेंट करून सांगा. माझं नाव SCमध्ये नाही, रिजेक्ट लिस्टमध्ये नाही, काय समजायचं. मला 87% आहे, सायली बागू. सो ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहे त्यांनी माझ्या मते इथे हेल्पलाईनला तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघू शकता की फॉर्ममध्ये माझ्या मते काही इश्यू झाला असेल, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल त्यामुळे हे असेल. मॅम माझं नाव पण नाही मेरिट लिस्टमध्ये SC कॅटेगरी. सो इथे तुम्ही जे आहे पर्सेंटेज किती आहे तुमचे बघा. जर SC कॅटेगरीची लिस्ट क्लोज झाली त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज असेल तर तुम्ही फॉर्म भरताना तिथे ईमेल ID किंवा हेल्पलाईन नंबर असेल त्याच्यावरती तुम्ही जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. सो त्यानंतर अजून बाकी व्हिडिओवरती सुद्धा आपल्याला या रिलेटेड कमेंट आल्या होत्या, त्यासुद्धा आपण बघूया. इथे प्रश्न, मॅम माझं ग्रॅज्युएशनचं 2nd इयर चालू आहे, मला चालेल का ॲडमिशन घ्यायला.
सो एका वेळी तुम्ही काहीतरी एकच करू शकता. सो ग्रॅज्युएशनचं सेकंड इयर आहे ते तुम्हाला स्किप करावं लागेल, तरच तुम्ही इकडे ॲडमिशन घेऊ शकता. कारण की हे तुम्हाला इथे हॉस्टेलला राहायचं आहे, तुम्ही घरी राहू शकत नाही. हॉस्टेलला राहून तुम्हाला इथे हा कोर्स पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही GNM नर्सिंगला ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते इथे अर्धवट सोडावं लागेल. मॅम 12thला 62% होते भरलाय, पण माझा लिस्टमध्ये नंबर नाही लागला. कॅटेगरी कोणती आहे तुमची? आणि दुसरं कोणतं इथे असेल मुलींसाठी? नर्सिंगमध्ये इथे सेंट जॉर्ज हॉस्पिटलला सध्या ॲडमिशन चालू आहे, तर ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघू. सेकंड लिस्ट कधी लागणार आहे मॅडम? सो विकास जे आहे इथे सेकंड लिस्ट नाही लागत, हीच फायनल लिस्ट आहे. ह्याच्यानंतर डायरेक्ट कॅन्डिडेट जे सिलेक्ट आहे त्यांची लिस्ट इथे लागणार आहे. मुंबई सेकंड लिस्ट लागणार आहे का मॅडम? नाही, सेकंड लिस्ट नाही लागत इथे, ही फायनल लिस्ट आहे. सेकंड लिस्ट संबंधी बरेच जणांचे प्रश्न आहे. सेकंड लिस्ट लागत नाही, इथे सांगते. हीच काउन्सिलिंगची लिस्ट आहे. आता यामधूनच सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहेत इथे सिलेक्ट केले जातील. बाकी ज्यांचं नाव नाही आलेलं आहे त्यांना इथे चान्स मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी प्लीज जी काही दुसरी ॲडमिशन प्रोसेस असेल ती तुम्ही बघू शकता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे झाली आहेत. या व्यतिरिक्त जर काही वेगळे प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही विचारू शकता. रिजेक्टेड लिस्ट इथे नाहीच आहे कोणती, तुमचं नाव नाही आलं म्हणजे सो आता तुम्हाला चान्स नाही आहे, कारण की सेकंड लिस्ट इथे नाही लागत कोणती. मॅम नक्की काउन्सिलिंग लिस्ट कशी चेक करू? प्लीज मॅम रिप्लाय द्या लवकर. सो मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे काउन्सिलिंग लिस्ट कशी चेक करायची त्याचा. सो प्लीज तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे इथे बघायला मिळेल. सो यासंबंधी सूचना आपण ऑलरेडी बघितलेल्या होत्या. मेरिट लिस्टचं जे आहे ते तुम्ही शेड्यूल इथे दिलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सूचना डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सुद्धा इथे दिलेले आहेत. सो ह्या सूचनासुद्धा महत्त्वाच्या आहेत. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कूल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, अटेम्प्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे इथे, लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो, ANM कॅन्डिडेटला तुमच्या मार्कशीट. सो ज्यांनी जे विचारलं होतं ना ANM MS काय आहे, ANM MS मार्कशीट इथे लिहिलेलं आहे. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट. अटेम्प्ट सर्टिफिकेट संबंधी सुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते. अटेम्प्ट म्हणजे तुम्ही जर एकापेक्षा जास्त प्रयत्नात जर इथे उत्तीर्ण झाला असेल तरच अटेम्प्ट सर्टिफिकेट लागतं, बाकी कॅन्डिडेटला अटेम्प्ट सर्टिफिकेटची गरज नाही. कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि मॅरेज झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट कॉपी. ओके, सो सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे इथे. तरीसुद्धा अजूनही जर ह्या व्यतिरिक्त हे सेम प्रश्न आता कुणीही विचारू नका, हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर दुसरे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. काउन्सिलिंगला तुम्हाला जायचं आहे लोकमान्य टिळक हॉस्पिटल, सायन, मुंबई इथे दिलेल्या दिवशी. असंही नाही की तुम्ही कधीही जाऊ शकता. तुमचं शेड्यूल जे आहे, ज्या तारखेला आहे त्या तारखेलाच तुमचं काउन्सिलिंग होणार आहे. आता 26 तारखेला फायनल लिस्ट लागेल, त्यानंतरची पुढील जी काही प्रोसेस असेल चॅनलवरती अपडेट मिळते. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतात, त्याच्यामुळे नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करून ठेवा. तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रीण त्यांच्यापर्यंत चॅनलची लिंक शेअर करा, त्यांनासुद्धा ही माहिती मिळू द्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.